नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज दिवसाची सुरुवात सकाळी 5:30 वाजताच झाली. रामला मार्केटला जायचं होतं, तर त्याचं आवरून तो निघून गेला. त्याच्यानंतर मी माझ्या घरातल्या कामांना सुरुवात केली. सकाळचं माझं स्किन केअर केलं. क्लिन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर हेच काय ते माझं सकाळचं स्किन केअर. ते आवरून घेतल्यानंतर माझ्या झाडांना मी 3 दिवस झालं पाणी नव्हतं दिलं, कारण 3 दिवस मी घरीच नव्हते. कामाच्या ह्याच्यामुळे मला वेळच नव्हता भेटत. त्यामुळे आज पुरेसं पाणी मी आज माझ्या झाडांना दिलं होतं. ही माझी फेवरेट प्लांट्स आहेत. जास्त प्लांट्स नाही आहेत, फेवरेटवाले माझे 3-4च आहेत आणि ही वास्तुशास्त्रानुसारची प्लांट्स आहेत. सो तीच माझ्याकडे जास्त आहेत. सो त्यांना पाणी दिलं, त्यांची व्यवस्थित काळजी पण घ्यावी लागते. आज वातावरण खूप सुंदर झालं होतं. बघा कशी छान कमी दिवसात एवढी वाढलेली माझी झाडं आहेत. त्यांचं कटिंगही बाकी आहे. तर या 2 दिवसात मी ते कटिंग नक्की करून घेईन, कारण पुरेपूर काळजी करावी लागते या झाडांची, तेव्हा तर ते छान ग्रो होतात. आज वातावरण खूप सुंदर झालं होतं. छान धुकं आलं होतं, सोनेरी किरणं, मस्त वाटत होतं. सकाळी फ्रेश. सकाळी 8:30 वाजताच दरवाजाची घंटी वाजली. तर आज आलं होतं एवढ्या लवकर माझं नायकावरून माझं पार्सल आलं होतं. घरातली कामं आवरली, जेवले आणि मग काय दुकानात जायची तयारी. थोडासा मेकअप केला, जास्त केला नाही, एकदम थोडासा, कारण मला साडीचं शूट्स करायचे होते त्याच्यासाठी. आता काय मेकअप म्हणजे माझ्या डाव्या हाताचा खेळच झालेला आहे. एकदम स्पीडली मी मेकअप करून घेते. जसा व्हिडिओत दाखवते ना, अगदी तसा स्पीडनं मेकअप करायला लागलेली आहे. सो बेस किती छान झाला होता. आजचा बेस मला फार आवडला होता. तुम्हाला पण आवडला का नक्की सांगा. तुम्ही तर माझ्या मेकअपचा व्हिडिओ पाहिलाच आहे की कशी दिसत होते मी. त्याच्यानंतर राम तोपर्यंत डबा द्यायला गेला होता शॉपमध्ये. तो आला होता, त्याचं आवरलं होतं दुपारचं आणि दुपारचा जेवणाचा डबा घेऊन गेला होता. तोपर्यंत मी माझी तयारी केली. बाबूला वाटलं की मी कुठेतरी फिरायलाच चालले, म्हणून तो माझ्या शेजारी येऊन बसला. त्याला थंडी वाजत होती म्हणून त्याला गुंडाळून घेतलेला. त्याला बोललं नाही बाळा, दुकानात जायचं आहे. दुकानात गेले, लाईव्ह केलं, शूट केलं, माझं काम केलं आणि पुन्हा घरी आले. घरी यायच्या आधी ही नवीन लॉन्चची साडी आली होती, सॅम्पल पीस. तर अतिशय सुंदर तयार झाली होती आणि मस्त बसली होती. मला फार आवडली. तुम्हालाही याचा व्हिडिओ मी लवकर पोस्ट करेन. अतिशय सुंदर आहे. राम आणि मी इथे भेळपुरी खायला आलो होतो आणि तिथूनच निघालो बाबूला आणायला, कारण बाबू त्याच्या आत्याच्या घरी गेला होता. गाडीवरती चाललो होतो. खूप थंडी वाजत होती, कारण पनवेल गाव म्हणजे थोडंसं दूर आहे. सो तिकडे गेले, बाबूला घेऊन आले. रात्रीच्या लाईव्हची तयारी केली, बाबूला घेतलं आणि घरी निघाले. आणि याचं काय तर तू फोटो काढते का व्हिडिओ, हे ते विचारत होता. सो आजारी असल्यामुळे त्याला सारखंच घेऊन बसावं लागतं. मेडिकलमध्ये गेलो, औषधं घेतलीत आणि घरी निघाले. घरी बाबूला सोडलं. विराज आज होता त्याच्याबरोबर. मग पुन्हा लाईव्हला आले, लाईव्ह केलं आणि घरी निघाले. वाटेत जाता जाता फालुदा खावा म्हटलं, कारण रात्री आम्ही जेवलोच नव्हतो. त्याच्यामुळे फालुदा घेतला आणि घरी निघालो. रस्त्यात 2 JCB उभे होते. त्यांना बघितलं आणि